नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करा. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची आणि 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि इथे कोपऱ्यामध्ये आपल्याला 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची कमी जास्त करू शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आहे आपल्याला मस्त असा पानाचा आकार. ज्यांना थोडंसं ब्रॉड हवा आहे ना, त्यांनी असं थोडंसं रेषेच्या बाहेर जाऊन आणि हा आकार द्यायचा आहे. मोंढ्याचा आकार जो दिला तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची आणि अशी बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण हा गळा बनवणार आहे. डिझाईन तुम्ही पूर्ण बघा. पुन्हा कॅनव्हास उचलून त्याला घडी मारायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं. आणि आता घ्यायचं आपल्याला ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर. मुंड्याच्या बाजूने थोडंसं कपडा आपल्याला घ्यायचं आहे कट करून. बघा, याप्रमाणे अस्तर ठेवलं की इथे मुंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करायचा, पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिना लावून घ्यायच्या. जी रेषा आपण मारली ना, बरोबर त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. बघा, अगदी व्यवस्थित अशी शिलाई आपल्याला इथे मारायची आहे, म्हणजे कुठेच आपला गळ्याचा आकार चुकत नाही. मधला भाग जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे कट करून. आता पूर्ण गळ्यावरती आपल्याला असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे. अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचं आणि वरतून द्यायची दाबटीप. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. बघा, याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी दाबटीप देऊन आपला गळा पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने आपण अगदी व्यवस्थित हे अस्तर जॉईंट करायचं आहे. उरलेला जो कपडा दिसतो एक्स्ट्राचा तो असा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असं कट करायचं, म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अगदी छान येते. बघा, याप्रमाणे कट करून झालं की लगेच पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 इंच पकडून दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावायची, म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती अशी सिंपल ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि दाबटीप देऊन झाली की पट्टी पुन्हा मध्ये फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. छान असं आपलं पाठीचा भाग तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे सेंटर काढायचं एक. बघा, याप्रमाणे सेंटर काढायचं आहे. इथे आपण थोडीशी अशी डार्क रेषा मारून घेऊ, म्हणजे पटकन लक्षात येईल. आता आपल्याला गळ्यावरती लेस लावायची. इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. बघा, मी ही लेस वापरलेली इथे. जसा गळ्याचा आकार आहे ना, ते सेंटरपर्यंत आपल्याला त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे आणि बरोबर इथे रेषेच्या कडेने अशी वळवून इकडे पुन्हा अशी मागच्या साईडला आपल्याला फोल्ड करायची.
लेसला आपल्याला डबल साईडने म्हणजे डबल शिलाई मारायची, म्हणून दुसऱ्या साईडने सुद्धा अशी शिलाई मारून लेसला छान अशी फिनिशिंग द्यायची आहे. आणि ह्या बाजूने सुद्धा आपण त्याचप्रमाणे लेस लावून घेणार आहे. बघा अगदी व्यवस्थित अशी लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. इथे सुद्धा आपल्याला लेसला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट आपण कपडा घ्यायचा आहे 4 इंच रुंद आणि इथे आपण घेतलं जवळजवळ 5.5 इंच लांब. त्याला चारही बाजूने असं शिवून घ्यायचं, फोल्ड करायचं आणि शिवून घ्यायचं. म्हणजे आपण फोल्ड करूनही मोजलेले 5.5 इंच म्हणजे 11 इंच लांबीचा आपण हा कपडा घेतला, त्याला फोल्ड करून तो 5.5 झाला. चारही बाजूने त्याला शिवून घेतलं. मध्ये एक छिद्र पाडून एकाच बाजूला छिद्र पाडायचं आहे आणि त्याला पलटी करून घ्यायचं आहे. कशाच्या तरी सहाय्याने असे टोकं त्याचे अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आणि ज्या बाजूने छिद्र पाडलं आपण ती बाजू खाली करायची आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला याच्यावरती लेस लावून घ्यायची. जी लेस आपण गळ्याला लावली ना तीच लेस आपण इथे लावून घेणार आहे, म्हणजे सुंदर अशी डिझाईन आपली तयार होईल. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि छान छान अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. इथे सुद्धा आपल्याला लेसला डबल शिलाई मारून पूर्ण करायचं आहे आणि इथे असं बरोबर सेंटरला पकडून इथे आपण शिलाई मारून घेऊ, म्हणजे छान असं बटरफ्लाय आपल्या इथे तयार होईल. इथे बरोबर ते सेंटरला आपण हे लावून घेणार आहे. इथे सुद्धा आपण शिलाई मारून घेऊ, म्हणजे ते अगदी छान असं पॅक होईल. त्याच्यानंतर आपल्याला बनवायचे लटकन. त्यासाठी आपण चौकोनी तुकडे घेतले, त्याला त्रिकोणमध्ये असे शिवून घ्यायचे आणि त्याच्यावरती सुद्धा आपण ही लेस लावून घेणार आहे. इथे आपण 2 पट्ट्या लेसच्या लावणार आहे बघा ह्याप्रमाणे. आणि नॉड घेतली, नॉड आपल्याला त्याच्यामध्ये अशी ठेवायची आणि फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. तिरपी शिलाई मारायची, उरलेला कपडा कट करायचा आणि छान असं लटकन अगदी कमी वेळात आपलं हे तयार होतं. बघा किती सुंदर असं लटकन आपलं तयार झालं आहे. दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. आपले दोघंही लटकन अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. असे लटकन कोणत्याही ब्लाऊजला सुंदर दिसतील असे लटकन आहे. बघू शकता तुम्ही दोघंही लटकन तयार झाले. वरतून 2.5 इंच मोजून आपल्याला दोघंही नॉड हे जॉईंट करून घ्यायचे आहे आणि आता बघायचं आपल्या डिझाईनचा फायनल लुक. दोघंही नॉड आपले जॉईंट झालेले. आता बांधून बघायचं आपल्या डिझाईनचा फायनल लुक. मैत्रिणींनो, तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इथे बटरफ्लायवर छान असं शोचं बटन आपल्याला इथे लावायचं आहे. तुम्ही सुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा डिझाईन कशी झाली ती. असं वाटलं आपला आजचा व्हिडिओ. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.